नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, मल्टी स्टेट घोटाळे आणि बीड जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर, सुरुवात बीड जिल्ह्यातून आणि मग बाकीचे सगळे जिल्हे इन्व्हॉल्व झालेले आणि या घोटाळ्यामुळे त्रस्त झालेला तो ठेवीदार, हतबल झालेला तो ठेवीदार। मग नावं घ्यायचे म्हणल्यावर अशा लाईनीने मल्टी स्टेट येतील। जिजाऊ पासून सुरुवात करूया। मा जिजाऊ, राजस्थानी, साईराम, ज्ञानराधा, आता परत येऊ घातलेली माजलगाव, त्याच्यानंतर ती गेवराई, त्याच्यानंतर ती माजलगावची निधी वगैरे आणखीन आहेत। या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये होत असलेला धीमा पोलीस तपास, त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी लागणारा विलंब, अगोदर तर गुन्हे दाखल करण्यासाठीची टाळाटाळ, या सगळ्या गोष्टी तुम्ही मी जवळून बघितल्यात। ठेवीदारांनी या सगळं भोगले आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मा जिजाऊ आणि ज्ञानराधाचा मात्र MPRDचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आणि त्या प्रस्तावानुसार जप्ती आणि पुढील कारवाई आणि त्यासाठीची अधिकाऱ्याची नेमणूक वगैरे या सगळ्या गोष्टी शासनाकडनं मांडण्यात आल्या। या सगळ्या गोष्टी या चुकीच्या आहेत। असंख्य संचालक मंडळांच्या प्रॉपर्टीज ताब्यात घेतलेल्या नाहीयेत। या गोष्टीसाठी जिजाऊचे जे काही ठेवीदारांच्या वतीने संघर्ष करणारे टीम आहे यांनी मात्र उपोषण करण्याचं ठरवलं आणि त्या हिशोबाने त्यांनी आज त्या हिशोबाची हालचाल सुरू केलेली आहे। आणि याविषयी मात्र उद्या किंवा परवा 1-2 दिवसामध्ये आम्ही मारुती देपाले यांच्याशी सविस्तर बोलू, जमलं तर अशोक हिंगे यांना पण बोलवून घेऊ आणि नेमकं त्या ठिकाणी काय चालू आहे या गोष्टी मात्र आम्ही ठेवीदाराच्या समोर आणू। हे सगळं चालू असताना ज्ञानराधाचा MPRDचा प्रस्ताव आणि त्या ज्ञानराधाच्या MPRD प्रस्तावाचा जर थोडका बारकाईने जर अभ्यास केला, जे आम्हाला ठेवीदारांनी विविध प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा थोडासा सखोल अभ्यास करून ठेवीदारांच्या हितासाठी हा व्हिडिओ बनवतोय। तर MPRDच्या प्रस्तावामध्ये 80 प्रॉपर्टीज, 4 कार, तुमचं 73 ग्रॅम सोनं आणि 250 ग्रॅम चांदी एवढं। आणि त्याच्यानंतर ज्ञानराधा परभणी, ज्ञानराधा जालना, तिरुमला हेअर ऑइल, तिरुमला ग्राउंड नट, तिरुमला ऑइल रिफायनरी, तिरुमला ॲग्रो, तिरुमला इंडिया स्टोअर हाऊस, सुरेश कुटे यांचे खोड म्हणजे बीड खोड, बहिरवाडी, बीड गिराम, कसबे या ठिकाणच्या प्रॉपर्टीज, बोबडे म्हणजे आपलं बोबडे तरफ वगैरे ज्याला आपण म्हणतो, चंद्रमा कॉम्प्लेक्स, गंगापूर येथील प्रॉपर्टी, इंदेवाडी जालना येथील प्रॉपर्टी, धनगरवाडी येथील प्रॉपर्टी, माजलगावची प्रॉपर्टी, परत एकदा माजलगावची प्रॉपर्टी, छत्रपती संभाजीनगर मधील गारखेडा, सातारा बायपास, उल्कानगरी या ठिकाणच्या प्रॉपर्टीज। याच्यामधली फक्त एक प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये एकच ठिकाणी अर्चना आणि सुरेश कुटे या दोघांचे नाव आहे। त्याच्याबरोबर यशवंत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी आणि आशा यशवंत कुलकर्णी यांचे कवडगाव म्हणजेच माजलगाव इथली प्रॉपर्टी, कवडगाव म्हणजे वडवणी आणि माजलगाव या ठिकाणच्या प्रॉपर्टीज हे, तसंच रघुनाथ खरसाडे, रमेश सातपुते यांचे धनगरवाडी माजलगाव येथील प्रॉपर्टी, प्रल्हाद काळे, अर्चना काळे यांचे सातारा छत्रपती संभाजीनगर येथील प्रॉपर्टी आणि मिटकरी भारत यांची 2 ठिकाणी म्हणजे माजलगाव आणि आणखीन 1 ठिकाणी या प्रॉपर्टीज। आता हे सगळं करत असताना त्या MPRDच्या प्रस्तावामध्ये जितेंद्र काक्केर असं नाव आहे। कोण आहे ते जितेंद्र काक्केर? कोण आहे? मग हे जर तिथं नाव येतंय त्या प्रॉपर्टीमध्ये तर यांची पोलिसांनी काय चौकशी केली, नेमकं यांनी काय सांगितलं? म्हणजे तुम्ही जर 7/12 वगैरे बारकाईने बघितलं तर भरपूर गोष्टी लक्षात येतील। कोण कुणाला 1 रुपयाच्या लीजवर किती वर्ष हे पण त्या 7/12वर नमूद नाहीये। का नाही अभ्यास केला गेला याचा? बरं, तुम्ही प्रॉपर्टी म्हणजे मला त्या याच्यातून कळतंय जिजाऊच्या याच्यातून की ज्यावेळेस म्हणजे मला माहिती मिळालेली, ज्यावेळेस तुम्ही जिजाऊच्या प्रॉपर्टीज कुठं कुठं आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्ही जे पत्र लिहिले निबंधकाला, त्या पत्रामध्ये म्हणजे तुमच्या रजिस्ट्री ऑफिसला, त्या पत्रामध्ये तुम्ही त्यांना त्या संबंधित व्यक्तीचं पॅन कार्ड देणं जरुरी होतं। तुम्ही फक्त 9 जणांचे पॅन कार्ड दिले आणि बाकी सगळ्यांचे फक्त अकाउंट नंबर किंवा आधार नंबर दिले, त्याच्यावरून कशी प्रॉपर्टी सर्च होणार आहे? आता इथं पण तसंच आहे। तिरुमला ऑइल वरील म्हणजे ज्या प्रॉपर्टीचा उल्लेख तुम्ही केलाय तिरुमला ऑइल, नेमकं कर्ज किती आहे? कोटीमध्ये। इथं लाखात वगैरे तुम्ही आम्ही बोलायचं खुश, लाखामध्ये खुश, इथं कोटीमध्ये। म्हणजे नेमकं किती कोटीचं कर्ज आहे ते? तिरुमला ॲग्रोवर किती कोटीचं कर्ज आहे? बहिरवाडीच्या प्रॉपर्टीवर किती कोटीचं कर्ज आहे? कोणकोणत्या बँकेचं कर्ज आहे?
कोण आणि ती बहिरवाडीची प्रॉपर्टी नेमकं गहाण कोणी कोणाला केलंय, कोणी कोणाला गहाण दिली, कोणी कोणाकडून गहाण घेतली, कुठंतरी हे कळायला पाहिजे की नाही. आणि हे कळत नाहीये. हा नायर रघुनाथ आणि नायर राजेश कोण आहे ते नायर रघुनाथ आणि नायर राजेश? त्या सातबाराचा जर अभ्यास केला तर हे नावं येतात. मग यांची चौकशी केली का, झाली का काही चौकशी? हे कोण आहेत आणि त्या प्रॉपर्टीमध्ये यांचं त्या सातबारावर नाव काय येते? सुरेश कुटे यांच्या तर्फे असं मिळून 150 कोटी रुपयाचं कर्ज कोणत्या प्रॉपर्टी, माफ करा आकडा छोटा येतो तोंडाला, काय करावं, 150 कोटी रुपयाचं कर्ज कोणत्या प्रॉपर्टीवर आहे? कारण मी आताच बोललो ना, आपण छोटे माणसं, आपल्या तोंडाला छोटेच आकडे येणार. म्हणजे लाखावर म्हणलं की आपण खुश. बर, बहिरवाडी 51 नंबर, बहिरवाडी 51 नंबर, सर्वे नंबर 51 ची प्रॉपर्टी नेमकं त्या MPIDच्या प्रस्तावात का नाहीये? ओके, बीड तरफ खोडच्या मालमत्तेवर नेमकं किती कर्ज आहे, किती कोटीचं कर्ज आहे, किती कोटीचा बोजा आहे? आणि मग ते अभ्यास न करता ते बीड तरफ खोडची प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही जप्तीच्या प्रॉपर्टीमध्ये घेतली, मग नेमकं कसं करायचं? मग जप्तीच्या प्रॉपर्टी विकताना काय होणार आहे? ओके, तिरुमला ऑइल रिफायनरी, या तिरुमला ऑइल रिफायनरीवर किती केसेस आहेत, नेमका बोजा, कुणाकुणाचं कर्ज, किती कोटीचं आहे, आकडा तरी काउंट केलाय का, इतक्या कोटीचं देणं कोणाचं आहे, त्या ट्रिब्युनलची एखादी केस काही चालू आहे का, हे तरी बघितलंय का? यशवंत कुलकर्णी आणि परिवार यांच्या तुम्ही प्रॉपर्टी सगळ्या जप्त केल्या किंवा त्या तिघांचे नाव घेतलं. यशवंत कुलकर्णी आणि परिवार जर येतो तर मग सुरेश कुटे आणि परिवार का नाही? हा एक प्रश्न ठेवीदारांच्या मनात आहे. दुसरी गोष्ट, सरफेसी ऍक्टचं सेक्शन नंबर 14 नुसार किती प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहेत याचा अभ्यास झालाय का? आणि जर झाला असेल तर मग या जर अनक्लिअर प्रॉपर्टीज असतील तर मग या विकायच्या आणि याच्यातून नेमके किती पैसे येणार आहेत? मग आपण जो आकडा सांगतो एवढ्या कोटीच्या ठेवी आहेत आणि एवढ्या कोटीच्या प्रॉपर्टी जप्त केल्यात, मग त्या एवढ्या कोटीमध्ये नेमकं हातात काय पडणार आहे याचा अभ्यास तरी झालाय का? अजून एक गोष्ट आहे, आशिष पाटोदकर, उंडरे, मोहिते, पारसकर, तलबे, पाटील, सटाले, यादव यांच्याबद्दल काय चौकशी झाली आणि यांच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी, कारण त्याच्यामध्ये तो दिसतच नाही, MPIDच्या प्रस्तावामध्ये यांच्या नावाची एकही प्रॉपर्टी ताब्यात घेतलेली दिसत नाही. याचा अर्थ असा होतो का हे दोषी नाहीत? मग आशिष पाटोदकर आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये आहेत, विविध ठिकाणी ते जात आहेत, त्यांची चौकशी होते, नेमकं त्याच्याबद्दल काय MPIDच्या प्रस्तावात आलंच नाही. होऊ शकतं पोलीस प्रशासनाने हा प्रस्ताव आता पाठवला असेल असंही आपण समजू, कारण पोलीस प्रशासनाची आत्ताची जी मेहनत आहे ती चांगली आहे असं आपण समजू की हा प्रस्ताव पाठवलाय, या प्रस्तावानुसार एवढ्या प्रॉपर्टी जप्त होतील आणि इथून पुढचे प्रस्ताव मात्र आणखीन पाठवू जेणेकरून की राहिलेल्या प्रॉपर्टी जप्त करता येतील. मग असं जर असेल तर 8/8/2024 च्या प्रेस नोटमध्ये जे पोलिसांनी लिहिलं होतं ते तरी आतापर्यंत जप्त व्हायला पाहिजे होतं. जसं की त्या प्रेस नोटमध्ये काय लिहिले बघा, आशिष पाटोदकर यांची 85 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, ओके, कुटे सन्स डेअरी 65 एकर जमीन, 65 एकर जमीन कुटे डेअरीची ज्याची किंमत आहे 4200 कोटी रुपये. त्याच्यानंतर अर्चना आणि सुरेश कुटे या दोघांच्या नावानी 238 प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर चिंचोळी MIDC येथे तिरुमला इंडस्ट्रीज ची प्रॉपर्टी 975 कोटीची. त्याच्यानंतर तिरुमला ऑइल केक परत चिंचोळी या ठिकाणची प्रॉपर्टी 305 कोटी रुपयाची. मग हे सगळं जर त्यावेळेस लिहिलं होतं, या जप्त करण्यात येणार आहेत, आम्ही त्याच्यासाठीची जप्तीची कारवाई करू हे लिहिलं होतं, मग त्यावेळेस काहीतरी अभ्यास झाला असेल ना. मग ते प्रेस नोट ज्यावेळेस तुम्ही काढताना त्यावेळेस या सगळ्या गोष्टी ऑथेंटिक येतात. मग या सगळ्या गोष्टी MPIDच्या प्रस्तावातून का सुटल्या? असंही असू शकतं, मी परत एकदा बोलतोय, असं असू शकतं की या गोष्टी आणखीन काहीतरी त्याचा सखोल अभ्यास करून पुढच्या पुरवणी वगैरे किंवा याच्यातच कुठंतरी ऍड करायच्या असतील आणि ठेवीदाराला मदत करायची असेल असा शुद्ध उद्देश पोलिसाचा असू शकतो. मग हे सगळं असताना 1,65,872 FD आणि 2,06,697 बचत खाते असं मिळून टोटल आकडा होतोय 3,715 कोटी. 3,715 कोटी इथं आकडा येतोय, तिथं ED वेगळाच आकडा म्हणते, तिथं आणखीन तिसरं व्यावसायिक वेगळाच आकडा म्हणते. नेमका आकडा किती? ह्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे की पोलीस प्रशासनाने आणखीन एक प्रेस नोट काढावी आणि त्या प्रेस नोटमध्ये सांगावं
की आम्ही आमचा MPIDचा प्रस्ताव सादर केल्यानंतर, जप्तीची ऑर्डर आल्यानंतर तिथून पुढे आजपर्यंत आमच्याकडे एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारीचा पण आम्ही अभ्यास करतोय. कारण तक्रारी द्यायला पाहिजे हे खरं, ठेवीदारांचं इथं चुकलंय हे खरं. ठेवीदार का मागे राहिले त्यांनाच माहिती, त्यांच्या मनात काय वेगवेगळे समज असतील त्यांनाच माहिती. पण जो मागे राहिलेला ठेवीदार आहे त्याच्यातला जो नितांत गरजेचा, दिनदुबळा, महत्वाचा, हक्काचा, पक्क्या पैशाचा जो ठेवीदार आहे त्या ठेवीदारावर अन्याय होता कामा नये. या सगळ्या गोष्टीमध्ये बघूया आता पोलीस पुढची प्रेस नोट काय आणतंय. आणि आमचं एक इच्छा आहे, आम्ही याच्यासाठी जिल्ह्याचे मुख्य पोलीस प्रशासन, तुमच्या आर्थिक गुन्हे शाखेचे मुख्य व्यावसायिक यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडनं परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत जी पोलिसांनी मेहनत केली त्या पोलिसांच्या मेहनतीची प्रशंसा करतो. पण हे सगळं जे सुटलंय नेमकं त्याचं काय, हे ज्यावेळेस ठेवीदार आम्हाला विचारतात त्यावेळेस आम्हालाही त्याचं उत्तर देता येत नाही. राजस्थानीचा एक विषय परत घ्यायचा आहे आणि जिजाऊचा विषय, या दोन्ही विषयावर. कारण साईरामचं तर काय चाललंय कोणालाच माहित नाही, तुम्हाला ना मला कोणालाच माहित नाही. तर आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा व्हिडिओ घेऊन परत आपण भेटू. नमस्कार.